मुंबईसह कोकण आणि मराठवाड्यामध्ये ऑक्टोबर हीट वाढणार खरं तर गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह मराठवाडा विदर्भात ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढलाय आणि येत्या 48 तासात मुंबईसह कोकण आणि मराठवाड्यात पारा 2 ते 3 अंशांनी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, गरज असेल तरच बाहेर पडावं। सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेमध्ये घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलंय। अकोला आणि जळगावमध्ये सर्वाधिक 37 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे, तर मुंबई सांताक्रूज इथे 35 आणि मुलुंडमध्ये 34 अंश तापमानाची नोंद झाली आहे। हीच परिस्थिती पुढच्या 2 दिवसात कायम राहणार आहे। राज्यात वीज मागणीचा उच्चांक नोंदवला गेलाय। एकाच दिवसात 25,000 मेगावॅट विजेचा वापर करण्यात आलाय। राज्यात तापमान वाढल्याने विजेच्या मागणीत वाढ झाली आणि तापमानाच्या पाऱ्याचा चढता आलेख आहे आणि त्यामुळे मुंबई बाहेरील वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणाच्या ग्राहकांकडून सोमवारी 25,209 मेगावॅट इतकी विक्रमी वीज मागणी नोंदवली गेली आहे आणि ही मागणी पूर्ण करताना जवळपास 9,900 मेगावॅट वीज महावितरणाला बाहेरून खरेदी करावी लागली। धूळ नियंत्रित करण्यासाठी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या आदेशानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये 7 कलमी कार्यक्रम जाहीर केला। 9 महिने रखडलेलं काम मार्गी लावण्याची जबाबदारी काही दिवसांपूर्वी आलेल्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे आली आहे आणि त्यांनीच आता पुढाकार घेत या कामाला वेग देण्यास सुरुवात केली आहे। यासाठी झालेल्या बैठकीत खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना पालिका अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि तात्काळ उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी कठोर कारवाई करण्यावर चर्चा झाली आहे। मुंबई